विषय मराठी, धडा दुसरा. बोलतो मराठी. प्रश्न पहिला. आकृत्या पूर्ण करा. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. उत्तर. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. क्रियापदांशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. प्रश्न पहिल्यातला दुसरा. मराठी भाषेची श्रीमंती. मराठी ढगांचे शब्दप्रयोग. मराठी वाक्यप्रचार. प्रश्न दुसरा. शब्दातील व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. पहिला. भाषेतील गंमत जाणून घेणे. दुसरा. खूप नवीन माहिती मिळणे. तिसरा. शब्दाची किती दुखवट पसरलेली असते हे कळते. चौथा. आपल्याकडून भाषिक चुका होतात. पाचवा. शब्द मनात पक्का रुजतो. प्रश्न तिसरा. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली. वाक्यप्रचार. मराठी भाषेला लेखिनी दिलेली उपमा. हवा. शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. शब्दकोश. क्वेश्चन चौथा. गटाला न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. एक, ईट, डोल, रुबाब, चेन. उत्तर. चेन. कपाळ, हस्त, ललाट, भाल. उत्तर. हस्त. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय. उत्तर. विनोद. संपत्ती, संपदा, कांता, दौलत. उत्तर. कांता. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. उत्तर. प्रज्ञा. प्रश्न पाचवा. खालील दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येक वाक्य तसंच लिहावे. रस्ते. एकवचनी रूप. उत्तर. रस्ता. डोंगराचे रस्ते खूपच अरुंद आहे. वेळ. प्रश्न उत्तर. एकवचनी रूप. उत्तर. वेळ. बस येण्याची वेळ झाली. भीती. एकवचनी रूप. उत्तर. भीती. ही भीती दगडाची आहे. विहीर. उत्तर. एकवचनी रूप. उत्तर. विहीर. ही विहीर खूप खोल नाही. घड्याळ. एकवचनी रूप. घड्याळ. बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. माणसे. एकवचनी रूप. माणूस. महिन्याच्या उन्हाळ्यात एक माणूस घराबाहेर पडत नाही. क्वेश्चन 6. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पसरलेली खेद बातमी. उत्तर. अफवा. ज्याला मरण नाही असा अमर. समाजाची सेवा करणारा. समाजसेवक. संपादन करणारा. संपादक. स्वमत. तुम्ही शहाणे आहात या वाक्यात शहाणे शब्दाचा अर्थ लिहा. तुम्ही शहाणे आहात असे खूप वेळा म्हटले जाते. त्यावेळी ऐकण्याची समजूतदार याचे विवेकर बोलण्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या सोदाहरण लिहा. मी 10th मध्ये आहे यातून तोच अर्थ कळतो की मी 10वीत आहे. या म्हणण्यातून कळतो हे किती छान आहे असं म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असे म्हणायला येत आहे. लेखिकेने मराठी भाषेचे केलेले सन्मान शब्दात लिहा. उत्तर. लेखिका म्हणतात, हो, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढगांचे ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्यप्रचार हे मराठी भाषेचे खास शैली आहे. मारणे हे एकच क्रियापद. गप्पा मारणे, उड्या मारणे हे आहेत. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.